हॅलो एव्हरीवन, माझं नाव प्राध्यापिका भाग्यश्री कचरे. बी श्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी यावर्षी म्हणजेच 2024मध्ये पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र या विषयात UGC नेट एक्झाम तसेच महाराष्ट्र सेट एक्झाम क्वालिफाय केलेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून 7 एप्रिलला झालेला महाराष्ट्र सेटचा पेपर मी कसा सॉल्व्ह केला हे सांगण्याचा माझा हेतू आहे. एक्झामच्या आधी अभ्यास आपण सगळेच खूप करतो, पण जेव्हा एक्झाममध्ये एखादा क्वेश्चन आपल्याला येत नसतो तर आपण कसं क्वेश्चन आणि आन्सर्सच्या माध्यमातून त्याच्यातल्या हिंट घेऊन किंवा त्यांना कनेक्ट करून कसा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो हे आपण इथे डिस्कस करूयात. आपल्याला पेपर 1मध्ये कमी वेळेत क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो आणि हे स्किल तिथं आपलं बघितलं जातं. तर हे कसं सोपं करून सांगायचा माझा प्रयत्न असेल. पेपर 1मध्ये जे काही युनिट्स आहेत त्यातले काही युनिट आपण परफेक्ट करून जाऊन आपला स्कोर हा बाकीच्यांपेक्षा नक्कीच जास्त वाढवू शकतो. जे काही थेरी युनिट्स आहेत ते तुमचे परफेक्ट व्हावेत आणि PYQमध्ये मागच्या वर्षी आलेले जे क्वेश्चन्स आहेत ते तुमचे तोंडपाठ व्हावेत, त्यामध्ये तुमचा एकही मार्क्स जाऊ नये असाच माझा प्रयत्न राहील. आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. आधी आपण पेपर 1चे स्वरूप समजून घेऊयात की पेपर 1मध्ये किती क्वेश्चन्स असतात, किती टाईम असतो आपल्याकडे. तर पेपर 1मध्ये 50 क्वेश्चन्स असतात 100 मार्कांसाठी आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 गुण असतात. बरोबर आहे. आपल्याला किती टाईम असतो? 60 मिनिट्स. म्हणजे 50 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 1 तास दिलेला आहे. आपण पहिला क्वेश्चन बघूयात. जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅश डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. स्मृती स्तरावरती त्यालाच आपण काय म्हणतो? मेमरी लेवल. हे जे मेमरी लेवल ऑफ टीचिंग हा जो वर्ड आहे मेमरी लेवल, हा आपला काय कीवर्ड झाला या क्वेश्चनसाठी. आपण ऑप्शन्स बघूयात. वास्तविक माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी की तिसरं समस्या निराकरण क्षमता. बरोबर आहे. मला सांगा, समस्या निराकरण क्षमता हे मेमरी लेवलमध्ये येतं का? तर नाही येत. त्याच्यामुळे आपला ऑप्शन 3 खाली ऑप्शन 3 कुठं आहे? डीमध्ये आहे ऑप्शन 3, तो आधीच कट झाला आहे. त्याच्यानंतर मला सांगा, मेमरी लेवलमध्ये फिक्स गोष्ट काय येते? ते म्हणजे वास्तविक माहिती. हे आपल्याला फिक्स माहिती आहे जे की मेमरी स्तरावर शिकवले जाते. अजून काय मेमरी स्तरावर? ते म्हणजे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन यालाच म्हणतात. आणि दुसरं म्हणजे रोट लर्निंग, म्हणजेच काय तर पाठांतर करून घेणे. हे येतं मेमरी लेवल ऑफ टीचिंगमध्ये. आता आपल्याला माहिती आहे की ए तर फिक्स आहे, ह्याचा अर्थ केवळ बी हा ऑप्शन आपण इलिमिनेट करू. आता या 2 ऑप्शनमध्ये आपल्याला चूज करायचं आहे की कोणता ऑप्शन हा आन्सर असू शकतो, केवळ ए किंवा ए आणि बी असं. तर आपण जनरली काय विचार करतो की हां बाबा ए आणि बी दोन्हीसुद्धा असू शकतं, ज्याच्यात जास्त असतात आपण ते चूज करायला जातो. पण व्यवस्थित वाचा. सामान्यीकृत अंतर्दृष्टी म्हणजे जनरलाइज्ड इन्साईट हे मेमरी स्तरावर येत नाही. मेमरी स्तरावर फक्त फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन किंवा वास्तविक माहिती किंवा पाठांतर, रोट लर्निंग याच गोष्टी मेमरी स्तरावर येतात. क्वेश्चन नंबर 1चा आन्सर आहे ए. आता आपण काय करतो? ए इथे दिसतंय म्हणून लगेच आपण पेपरवरती ए मार्क करतो, पण फक्त ए कुठे दिलं आहे? तर ऑप्शन नंबर बीमध्ये फक्त ए दिलं आहे. याचाच अर्थ क्वेश्चन नंबर 1चा आन्सर झाला आपलं बी. पेपर 1चा अभ्यास जेव्हा आपण युनिट वाईज करायला स्टार्ट करू तेव्हा युनिट 1मधल्या या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या मी तुम्हाला तेव्हा एक्सप्लेन. क्वेश्चन नंबर 2 बघू. डॅश डॅश विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. ए. अध्ययनकर्त्याचे स्वरूप. बी. साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप. सी. शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता. अध्ययनाचे स्वरूप विचारात घेतलं पाहिजे की नाही अध्यापन करताना शिक्षकांनी? तर हो, घेतलं पाहिजे. दुसरं, साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप की आपल्याला कोणती उद्दिष्ट साध्य करायचे याचं स्वरूपसुद्धा आपण विचारात घेतलं पाहिजे. तिसरं म्हणजे शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता.
क्षमता आणि निपुणतामध्ये काय येतं तर काही काही शिक्षक हे चांगला डान्स करून किंवा एखादा रोल प्ले करून सुद्धा छान शिकवू शकतात. तर काही काही टीचर हे छान तालासुरामध्ये गाऊनसुद्धा शिकवू शकतात. तर ही जी शिक्षकाच्या ज्या क्षमता आहेत की तो कोणत्या प्रकारे त्याचं 100% देऊन विद्यार्थ्याला शिकवू शकतो हे सुद्धा शिक्षकाने विचारात घेतल्या पाहिजे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. ए, बी आणि सी हे त्याचं आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 3 बघूयात आपण. प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते? ऑप्शन नंबर ए, ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात. ऑप्शन नंबर बी, ते त्यांच्या 6 ध्येयांवर अवलंबून असतात. ऑप्शन नंबर सी, ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात. की ऑप्शन नंबर डी, ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. इंग्लिशमधून आपण बघूयात. द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गिफ्टेड स्टुडंट्स. दे आर इंट्रोवर्ट इन नेचर, दे आर डिपेंडंट ऑफ देअर पियर्स, दे आर एक्स्ट्रोवर्ट इन नेचर और दे आर इंडिपेंडंट इन देअर जजमेंट्स. बरोबर आहे. पहिलं वाक्य वाचल्यावर आपल्याला काय जाणवते ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात. ठीक आहे, असू शकतात प्रतिभावंत विद्यार्थी. ते त्यांच्या 6 ध्येयांवर अवलंबून असतात. असू शकतात की स्वतःच्या 6 ध्येयांवर अवलंबून असणं. ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात. ठीक आहे, असे सुद्धा विद्यार्थी असतात की जे बहिर्मुख असतील आणि ते प्रतिभावंत असतील. पण तुम्ही जर का ऑप्शन नंबर डी बघितला, ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. ह्या तिन्ही ऑप्शन्सपैकी हा जो ऑप्शन डी आहे तो जास्त बरोबर वाटतोय. कारण की विद्यार्थ्याने त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असणे जास्त गरजेचे असते. एखाद्याचा प्रभाव आपल्यावर न होता आपण आपले निर्णय बरोबर कसे घेऊ शकतो हे आपल्याला त्याला शिकवणं हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य असू शकतं एखाद्या प्रतिभावंत विद्यार्थ्याचे. आपला फ्रेंड एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घेतोय म्हणून आपण सुद्धा तिथे घ्यायचं, किंवा आपला फ्रेंड एखादी गोष्ट करतोय म्हणून आपण पण ती करायचं, जे की आपल्याला माहिती आहे की ही चुकीची आहे तर आपण ती नाही केली पाहिजे. हा जो निर्णय आहे आपला, त्या निर्णयामध्ये स्वतंत्र असणं हे प्रतिभावंत विद्यार्थ्याचे मुख्य वैशिष्ट्य असते. हा क्वेश्चन मी कसा सॉल्व्ह केला हे मी तुम्हाला सांगते. ऑप्शन एमध्ये होतं अंतर्मुख आणि ऑप्शन सीमध्ये होतं बहिर्मुख. फक्त अंतर्मुख ऑप्शन असणं हे चुकीचं, किंवा फक्त बहिर्मुख स्वरूपाचे असतात हे पण म्हणणं चुकीचं. त्याच्यामुळे मी आधीच ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर सी हे कट करून टाकले. त्याच्यानंतर काय होतं, माझ्याकडे उरले बी आणि डी ऑप्शन उरले होते. ते एखाद्यावर अवलंबून असतात. हे प्रतिभावंत हे सहाय्यांवर अवलंबून असतात. हे त्याचं मुख्य उद्दिष्ट असू शकत नाही की अवलंबून असतात म्हणून मी या वर्डमुळे हा पण ऑप्शन कट केला आणि ऑप्शन नंबर डी हा मार्क करून आले होते. आता या क्वेश्चनसाठी आपला खूप अभ्यास असणं या युनिटचा हा गरजेचा होता का? तर नाही. त्या पेपरमध्ये तिथे आपल्याला राईट ॲप्रोचनी हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करू शकतो हे तिथे इम्पॉर्टंट होतं. आणि मी तुम्हाला राईट ऑप्शन मी कसा कोणत्या ॲप्रोचनी सॉल्व्ह केला हा तिथे सांगितलेला आहे. नंबर 4 बघूयात. प्रौढ अध्ययनकर्त्यासाठी अनुदेशनामध्ये डॅश डॅशची भर देण्याची गरज असते. ऑप्शन नंबर ए, प्रक्रिया आणि शिकवण्याचा आशय यावर सारखाच. ऑप्शन नंबर बी, प्रक्रियेवर कमी आणि शिकवण्याच्या आशयावर जास्त. ऑप्शन नंबर सी, प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. आणि ऑप्शन नंबर डी, प्रक्रिया आणि अध्ययनाचा परिपाक म्हणजेच प्रोडक्ट यावर सारखाच. जर का हा क्वेश्चन आला आहे तर आपल्याला एक थोडा अंदाज आला पाहिजे की जे इक्वली म्हणजेच सारखाच हे जो वर्ड आहे, म्हणजे जर का सारखाच भर द्यायचा असेल तर हा क्वेश्चन त्यांनी का टाकला असता ना. म्हणून हे 2 ऑप्शन आधीच कट होतात. आपल्याला तिथे सुद्धा या 2मध्ये कन्फ्युजन व्हायला पाहिजे होतं. जर का झालं असेल तर तुम्ही बरोबर ॲप्रोचने चालला आहे. प्रक्रियेवर कमी आणि शिकवण्याच्या आशयावर जास्त की प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, प्रक्रियेवर जास्त भर दिला पाहिजे आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. कारण की ते काय फॉर अडल्ट लर्नर्स.
या क्वेश्चनमध्ये मी असा विचार केला की शिकवण्याचा आशय कमी असू शकतो, पण प्रक्रियेवर जास्त भर दिला पाहिजे, प्रोसेसवर जास्त भर दिला पाहिजे. आपण तो जो शिकवतोय ते त्यांच्यापर्यंत किती इंटरेस्टिंग करून शिकवतोय किंवा त्यांना किती समजतंय, हे अडल्ट लर्निंगमध्ये जास्त इम्पॉर्टंट आहे. शिकवण्याच्या आशयावर कमी भर असला तरीसुद्धा चालू शकतो. क्वेश्चन नंबर 4चा आन्सर आहे सी. 5 बघूयात. विद्यार्थ्याच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना डॅश डॅश मूल्यमापन देते. इंग्लिशमधून बघूयात. डॅश डॅश इव्हॅल्युएशन गिव्स अ क्लिअर आयडिया अबाउट अंडरस्टँडिंग ऑफ द स्टुडंट रिगार्डिंग पर्टिक्युलर कंटेंट. मला सांगा याच्यामध्ये कीवर्ड काय होता, तर मूल्यमापन हा कीवर्ड होता याच्यामध्ये, आणि याचा आन्सर आहे साकारिक. ऑप्शन नंबर सी साकारिक हे याचा ऑप्शन आहे. म्हणजेच काय, तर समेटिव्ह किंवा साकारिक इव्हॉल्युशनमध्ये आपल्याला विद्यार्थ्याच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना समजते. मी पण जेव्हा पेपर देऊन आले होते तेव्हा बरेच जण याचा आन्सर आकारिक म्हणजेच फॉर्मॅटिव्ह सांगत होते, कारण की आत्तापर्यंत इव्हॉल्युशनवर जेवढे क्वेश्चन आलेत त्याचं बऱ्याचदा आन्सर हे फॉर्मॅटिव्हच आहे. त्याच्यामुळं आपण एक्झाममध्ये सुद्धा तो क्वेश्चन व्यवस्थित समजून न घेता जे काही आधी आन्सर आलेले आहेत बाबा क्वेश्चन्सचे, तर तेच मार्क करून येतो. तर असं करू नका. मी एक्झाममध्ये मी दाखवेल मी समेटिव्हच आन्सर करून आले होते, मी आन्सर साकारिकच करून आले होते. क्वेश्चन नंबर 5चा आन्सर आहे सी. विद्यार्थ्याला एखाद्या विषयाचं किती अंडरस्टँडिंग झालं आहे, एखाद्या विषयाचं किती आकलन झालं आहे, किती समजला आहे त्याला तो विशिष्ट विषय किंवा एखादी कल्पना, हे आपल्याला साकारिक मूल्यमापन करूनच समजतं. क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 6 काय विचारलं आहे, डॅश डॅश हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. ऑप्शन नंबर ए संख्यात्मक प्रदत्तावर भर. ऑप्शन नंबर बी संख्याशास्त्रीय विश्लेषणावर लक्ष. ऑप्शन नंबर सी अर्थाचे आणि अनुभवांचे सखोल शोधन. किंवा ऑप्शन नंबर डी प्रायोगिक पद्धतीच्या आराखड्यास पक्के चिटकून राहणे. मला सांगा कीवर्ड काय आपला, गुणात्मक संशोधन. गुणात्मक संशोधन म्हणजेच काय, तर एखाद्याचा आपण काय बघतो, गुण बघतो किंवा क्वालिटी बघतो त्याची, बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर एमध्ये काय दिलं आहे, तर संख्यात्मक म्हणजे काय, डेटावर भर देणं. देऊ का गुण बघताना संख्यात्मक, नाही. इथे पण काय वर्ड आला आहे, संख्याशास्त्रीय विश्लेषण, ते पण चुकीचं झालं. ऑप्शन नंबर डीमध्ये काय, प्रायोगिक पद्धतीच्या आराखड्यास पक्के चिटकून राहणे. प्रायोगिक म्हणजे काय, तर एक्सपेरिमेंटल, तर हे सुद्धा गुणात्मक संशोधनामध्ये येत नाही. त्याच्यामध्ये काय, अर्थाचे आणि अनुभवांचे सखोल शोधन हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. क्वेश्चन नंबर 6चा आन्सर ऑप्शन सी हे आहे. जेव्हा पण आपण एखाद्या व्यक्तीची क्वालिटी बघतो किंवा क्वालिटेटिव्ह रिसर्च असं म्हणतो, तेव्हा आपण त्याच्यामध्ये इन डेप्थ एक्सप्लोरेशन ऑफ मीनिंग्स अँड एक्सपिरियन्स हे बघतो. प्रश्न 7वा बघूयात आपण. डॅश डॅश ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. ऑप्शन नंबर ए अनुभवजन्य पुराव्यांच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करणे. ऑप्शन नंबर बी अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती. ऑप्शन नंबर सी व्यक्तिसापेक्ष अर्थनिर्वचन करण्यावर जास्त भर देणे. आणि ऑप्शन नंबर डी संशोधनामध्ये पक्षपातीपणा आणि वैयक्तिक मते यांना प्रोत्साहन देणे. तर क्वेश्चन नंबर 7चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. नंबर 8 बघूयात. डॅश डॅश याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असे म्हणतात. ऑप्शन नंबर ए लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांचा संदर्भ. ऑप्शन नंबर बी माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश देण्याचा मार्ग. ऑप्शन नंबर सी कथन वाढविण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग. किंवा ऑप्शन नंबर डी समर्थनार्थ पुराव्याशिवाय समाविष्ट केलेले वैयक्तिक मत.
याचा आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर बी, माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश देण्याचा मार्ग. यालाच इंग्लिशमध्ये असं म्हणतात की सायटेशन, असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. त्याचा अर्थ असा होतो अ वे ऑफ गिविंग प्रॉपर क्रेडिट टू द ओरिजिनल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. ज्याचं ओरिजिनल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे त्याला प्रॉपर क्रेडिट देणं, याला आपण उद्धरण किंवा सायटेशन असं म्हणतो. क्वेश्चन नंबर 9 बघूयात. डॅश डॅश प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे. ऑप्शन ए, साहित्यिक चोरी. ऑप्शन बी, बनावटपणा. ऑप्शन सी, चुकीचे अर्थनिर्वचन. की ऑप्शन डी, पक्षपाती नमुना निवड. काय विचारलंय? गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे. आपण फसवा डेटा किंवा खोटा डेटाला काय म्हणतो? आपण बनावटपणा म्हणतो की नाही? तर याचा आन्सर आहे, क्वेश्चन नंबर 9चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, बनावट डेटा किंवा बनावटपणा. याला आपण खोटा डेटा तयार करणे असं सुद्धा म्हणतो. क्वेश्चन नंबर 10 बघूयात आपण. शोध निबंधांमध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी डॅश डॅश वापरले जाते. शोध निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी काय वापरले जाते? तर संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर वापरले जाते. हा क्वेश्चन नेटला येऊन गेलेला आहे आणि हा क्वेश्चन PYQ आहे. मी तुम्हाला आपला पेपर नेटचा असू किंवा MS सेटचा असू, आपल्याला सगळे PYQ जे आहेत ते तोंडपाठच असले पाहिजेत. जरी तुम्ही फक्त महाराष्ट्र सेटचा अभ्यास करत असाल किंवा त्याच पेपरसाठी अभ्यास करत असाल तरीसुद्धा आपल्याला नेटचे सगळे PYQ हे पाठ असले पाहिजे, कारण की काही काही क्वेश्चन्स हे डबल होतात. PYQ क्वेश्चन हे एक बोनस पॉईंट असतो जो की आपण न चुकवता बाकीच्यांपेक्षा कॉम्पिटिशनमध्ये पुढे राहू शकतो. नेटच्या पेपरला प्लॅगिरिझम, फॅब्रिकेशन यावर क्वेश्चन नेहमी येत असतात. आपण हे जे पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित करून ठेवणं गरजेचं आहे. जर का तुम्हाला एक्झामबद्दल काही डाऊट असतील तर ते तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. यापुढील क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. जर का तुम्हाला माझ्या व्हिडिओचा फायदा होत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.